नमस्कार. नालासोपारा मेडिकल असोसिएशनच्या आरोग्य दीक्षा कार्यक्रमाअंतर्गत मी डॉक्टर शिवप्रसाद शिंदे, ओझोन हॉस्पिटल तुम्हाला HMPV व्हायरसबद्दल थोडीशी माहिती देतोय. सध्या व्हायरसबद्दल HMPV व्हायरसबद्दल बरेचसे समज आणि गैरसमज पसरलेले आहेत. तर सगळ्यात आधी एवढं लक्षात घ्या की हा कुठलाही नवीन आलेला किंवा अचानक उद्भवलेला व्हायरस नाहीये. हा बरेच वर्षांपासून मानवामध्ये इन्फेक्शन बनवणारा व्हायरस अस्तित्वात आहे. HMPV व्हायरस म्हणजे ह्युमन मेटानिमो व्हायरस. हा आपल्या साधारण फ्लू किंवा RSV व्हायरस सारखाच एक श्वसनाचा इन्फेक्शन बनवणारा व्हायरस आहे. याची लक्षणं सुद्धा आपल्या सामान्यतः फ्लूच्या इन्फेक्शन सारखे असतात. ज्याच्यामध्ये सर्दी खोकला होणं, घशामध्ये जळजळ होणं किंवा डोकेदुखी, ताप, उलटी, मळमळ, श्वास घेण्यासाठी त्रास अशी लक्षणं सामान्यतः जाणवतात आणि ही लक्षणं सर्वसाधारणपणे 5 ते 7 दिवसांपर्यंत टिकून राहतात आणि बऱ्यापैकी लक्षणे सुद्धा कंट्रोलमध्ये येतात. फक्त ज्या व्यक्तींना इन्फेक्शन होण्याचा किंवा इन्फेक्शन वाढण्याचा धोका आहे अशा व्यक्तींमध्ये सामान्यतः कमी प्रतिकारक क्षमता असलेली लहान मुले आहेत किंवा वयाच्या 60 ते 65 वर्षांच्या वरचे वयस्कर लोक आहेत, अनकंट्रोल्ड डायबिटीज किंवा दम्याचे पेशंट्स किंवा इम्युनिटी कमी असलेले HIV एड्सचे पेशंट अशा व्यक्तींनाच इन्फेक्शन वाढण्याचा धोका असतो. तर हे इन्फेक्शन टाळण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असताना मास्क लावून राहणं. त्याने बऱ्यापैकी तुम्हाला इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होणार. दुसरं, शिंका करताना किंवा खोकताना रुमालाने किंवा मास्कने आपलं नाक आणि तोंड चांगल्या प्रकारे कव्हर करा, म्हणजे इन्फेक्शन पसरण्याचा धोका सुद्धा कमी होतो. त्यानंतर साबण पाण्याने किंवा लिक्विड हँडवॉशने किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरने तुम्ही वारंवार आपले हात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. सारखं तोंडाला, नाकाला किंवा आपल्या डोळ्यांना हात लावणं सार्वजनिक ठिकाणी तुम्ही टाळा आणि चांगला आहार घ्या, पौष्टिक आहार घ्या, व्यसनांपासून दूर राहा. चांगल्या प्रकारे पाण्याचा इंटेक ठेवा, म्हणजे पाणी भरपूर पिण्यामध्ये राहू द्या. चांगला रेग्युलर व्यायाम करा. एवढ्या काळजी घेऊन तुम्हाला ह्या इन्फेक्शनपासून बचाव करता येईल. आणि जर तुम्हाला इन्फेक्शन झालं तर लक्षणांप्रमाणेच उपचार असतो, यावर असं घाबरण्यासारखी कुठलीही गरज नाहीये. जर तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास उद्भवला तर तुम्ही जवळच्या डॉक्टरांकडे संपर्क करा. ट्रीटमेंट नंतर हा आजार चांगल्या प्रकारे बरा होतो. तर आशा करतो की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आणि HMPV व्हायरस, पुन्हा एकदा सांगतो, हा व्हायरस सामान्य फ्लू सारख्या व्हायरस सारखा आहे. घाबरण्याची गरज नाही. ट्रीटमेंट नंतर हा आजार चांगल्या प्रकारे कमी होतो. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरने हात स्वच्छ ठेवणे, एवढ्या साधारण उपायांनी सुद्धा तुम्ही ह्या इन्फेक्शनला दूर ठेवू शकता. धन्यवाद.